जनरल तोजो, तुम्ही पर्ल हार्बरवरील हल्ल्याची अधिकृत परवानगी दिली होती का? दुसरे महायुद्ध संपल्यानंतर टोक्यो येथील युद्ध गुन्हेगारी न्यायाधिकरणात टोक्यो वॉर क्राइम्स ट्रायब्युनल जनरल हिदेकी तोजो यांना विचारलेला हा पहिला प्रश्न होता. त्याने अजिबात संकोच केला नाही. होय, मी आदेश दिला, मी त्याची संपूर्ण जबाबदारी घेतो. पण ही तर फक्त सुरुवात होती. तुम्ही नानजिंगमधील हत्याकांड, शांघायमधील बॉम्बस्फोट, मनिलामधील फाशी आणि संपूर्ण व्याप्त आशियातील नागरिकांशी क्रूर व्यवहार करण्याचे आदेश दिले होते का? तोजो यांनी शांतपणे उत्तर दिले, मी माझ्या देशासाठी लढलो. या निर्णयांमध्ये सम्राटाचा कोणताही सहभाग नव्हता. परंतु तथ्य दुर्लक्षित करणे अशक्य होते. नानजिंग आणि मनिलासारखी शहरे रक्ताच्या पुरात बुडाली होती. संपूर्ण समुदाय नष्ट करण्यात आले होते. इतका क्रूर प्रयोग की काही जपानी अधिकाऱ्यांनीही तो पाहणे सहन केले नाही. 1948 मध्ये शिक्षा जाहीर करण्यात आली, फाशी. तोजो यांनी एकदा वाकून अभिवादन केले आणि त्यांचे शेवटचे शब्द उच्चारले, माझी फक्त एकच इच्छा आहे की मी माझ्या राष्ट्राची सेवा करावी. आणि आजही एक प्रश्न कायम आहे, तो न्याय होता की एका साम्राज्याला दिलेली शांत क्षमा? सबस्क्राईब करायला विसरू नका.